आता वाजले दुपारचे 1:30 आणि दुपारचे 1:30 वाजता मी तयारी करून राहिली ब्रेड पकोड्याची। हे आलू उकडून घेतले आणि कांदे घेतले, टमाटर घेतलं आणि हे ब्रेड आणले, हे वाले ब्रेड आणले। तर आता मी करतो ब्रेड। कढाईत तेल टाकलं, आता ह्या तेलात टाकतो कांदे। हे आलू जरासे मस्त फ्राय करून घेतो आणि इकडे मिरची, लसूण आणि जिरं कुटून घेतलं, हेही टाकतो याच्यात। मग हेही जरासं टेस्टी लागन का नाही, तर ब्रेड पकोडा अजून मस्त लागन। तर असा मी हे आलूची समजा फ्राय करतो, आलू चटणी बनवून घेतो। एका ब्रेडवर मी आलूची चटणी ठेवली आणि इकडे या बेसनाचा असा घोल केला, जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही। तर आणि याच्यात असं डुबू आता मी तेलात सोडतो एक एक ब्रेड पकोडा। वरतून असा हा झाकून देतो, चांगलं बेसन पूर्ण कव्हर करून टाकतो त्याच्यावर, हा ना, तेलात सोडतो ते। लय मोठा ब्रेड पकोडा होईल। हा गेला ब्रेड पकोडा तेलात। आता मस्त याला एकट्याला पकू देतो चांगला आणि मग दुसरा टाका। पकू द्या ना, पकाचं असं नाही कुकर। त्याच्या वरतून तेल टाकतो, तर मग वरतूनही पकन आणि खालूनही पकन, लवकर खाली चिपकणार नाही, पकला। आता याला आपण पलटी करू मस्त। कढई थोडीशी लहान पडली आपली, चालते। असं केला पलटी, मागून एवढा पकला, अजून थोडासा पकू देऊ बादमध्ये, पूर्ण असे लालसर कलर येऊ दे मस्त। असा झाला आपला ब्रेड पकोडा। आता पूर्ण बनल्यावर दाखवतो मग तुम्हाला। ब्रेड पकोडा कसा आहे? आणि हे आलू बोंडा कसा झाला? बनला, टेस्टी बनला ना। आलू बोंडा खाऊन दाखव। चांगला बनला ना। चाला टाकले कपडे मशीनीमध्ये, आता टेन्शन नाही। एवढं टेन्शन होतं कपडे धुवायचं, कधी येते कधी नाही। शनिवारपर्यंत सांगितलं होतं, पण 2 दिवसातच आणून दिले। फास्ट सर्व्हिस आहे, हा चांगल्या कंपनीचं घेतलं ना, कंपनीचा हाच फायदा होते, फास्ट सर्व्हिस राहते। तर त्यानं काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिल्या आणि ड्रम खराब तुटला होता, ड्रम पुरा, तर ड्रम काढला, दुसरा लावला। तर ह्याच आनंदामध्ये आज मी हा ब्रेड पकोडा बनवला। छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, लहान लहान गोष्टीमध्ये आपल्याला आनंद लय मोठा होते। तर लय आनंद झाला मला मशीन आली तर। काल कपडे धुतले हातानं सगळे येणंच, म्हटलं आजही धुवा लागल, पण आज नाही धुवा लागले, आज आणली मशीन, आली मशीन। आणि त्यानं सांगितलं होतं की असं लिक्विड बनवून, पाणी आणि लिक्विड बनवून मशीनीत टाकायचं, जास्त पावडर नाही टाकायचं। तर असं लिक्विड बनवलं, तर आता हे लिक्विडच टाकणार आहे मशीनमध्ये। तर मस्त बनला होता ब्रेड पकोडा, एकदम हॉटेलच्या सारखा बनला होता, है ना? हाँ, मैंने थे पकोडा बनवला होता ना। हा, तर ते आलू बोंडा म्हणतात त्याले। आलूची चटणी वाचली होती ना, बेसनचा घोल वाचला होता, तर त्याच्यातच मी ना आलू बोंडा करून 4 आलू बोंडे बनवले होते आणि 3 ब्रेड पकोडे बनवले होते। तर एक हिनं खाल्ला, एक रोनीनं खाल्ला आणि एक आम्ही दोघांना अर्धा अर्धा खाल्ला। मस्त टेस्टी, हॉटेलच्या सारखे टेस्टी ब्रेड पकोडे बनले होते।
तर मशीन सुधरून आणली. त्या आनंदात मी ब्रेड पकोडे बनवले आणि याईनं बी ब्रेड आणले ताजे ताजे, बनव म्हणे ब्रेड पकोडे. तर बनवूनच टाकले. तर आली बा मशीन, तेवढं मनाला शांत झालं. 11:30 वाजता आणून दिली. आज तुम्ही शाळेत होते तेव्हा. और मम्मी आपको ब्रेड पकोड़ा नहीं मिठाई लानी चाहिए थी. हा, ब्रेड पकोडा आणला. काही बी आपल्या आनंद कायच्यात बी आपण साजरा करू शकतो. ब्रेड पकोडा बनवून आनंद साजरा केला. तर असं वाटलं बा मला किती दिवस, हे शनिवारपर्यंत 1 हप्ता असं समजून नेलं होते त्यानं मशीन. 1 हप्ता पण नाही. सोमवारी नेली आणि मंगळवारी त्यानं सुधरवली, रिपेरिंग केली. बुधवारी 11 वाजताच त्यानं घरी आणून दिली. घरून नेली बी आणि घरी आणून बी दिली. हे मोठं चांगलं काम. तर कपडे धुवायला तर काही नाही, पण एवढे सगळे कामं आणि मग व्हिडिओ बनवणं म्हटलं, अजून कपडे बी धुवा लागते का. काल परवा तर आम्ही कसे बसे धुवून घेतले, पण म्हटलं अजून किती दिवस धुवा लागते, पण नाही आणलं तर जीवाला शांती भेटली. हे आहे ना, हे ड्रम हेच खराब झालं होतं. तर ह्या पहा, असं ह्या ड्रम आहे. ह्या ड्रम पूर्ण हे पहा कसे, हे असे काच चढली होती या ड्रमले. ह्या ड्रमच खराब झाला होता पुरा. तर ह्या काढून दुसरा लावला आता. पुरा खराब झाला होता. पुरा असा अल्लादीच निघाला होता. किती मोठा ड्रम आहे याला, असं वाटत नाही एवढा मोठा असं म्हणून. मशीन किती मोठा फिट होते. खर्च एवढा खर्च झाला आणि खर्चात खर्च हे मशीन बिघडली. आफत येते ना तर चारो बाजून आफत येते. नाही येत ना तर नाही येत, येते तर खूपच आफत येते. तर पाहून घ्या, एका लोनची मला पनोती लागली आणि त्याच्या मागं खर्च चालूच झाले. तर आता हे मशीन खराब झाली. राऊंड फिगर त्यानं सांगितला होता खर्च 12,000 रुपये. 12,000 लागेगा म्हणे. आम्ही म्हटलं ठीक आहे, किती बी लागो, पण मशीन रिपेरिंग करून द्या. तर मशीन नेली, रिपेरिंग केली आणि मग म्हणे 10,000 रुपये. तिकूनच फोन केला, रिपेरिंग हो गई तुम्हारी मशीन, 10,000 रुपये लग गया. आम्ही ठीक आहे लेके आओ. तर आणली मशीन. तर आणली तर फिट वगैरे करून दिली. त्याचे स्पेअर पार्ट जे खराब झाले तर ड्रम वगैरे ते आणून दिले आणि घेतले किती 9,777 रुपये. जे 10,000 आले थोडेसेच कमी. तर 10,000 समजा, 10,000 रुपयाचा खर्च आला मशीनले. आणि ह्या माया गळा मोकळा आहे. हे पाहून घ्या, हे घेऊन दिलं होतं त्यानं मंगळसूत्र. त्याला कमेंट दिसली नाही, मी वाचून सांगितलं बी नाही त्याला. 2-3 ताईनं केली कमेंट, काळा धागा काऊन घालतात, हे नको घाला. पण काय माय मंगळसूत्र कधी तुटूनच जाते, काय करू मी. आणि हे पहा, म्हणून मी आता काळा धागा घालून ठेवला होता, तुटून जाते म्हणून. हे त्यानं घेऊन दिलं होतं मंगळसूत्र, हे तुटलंय बा. तर ह्या इथून कळीतूनच निघून जाते हे. तर ह्या ना बाबू लहान मंगळसूत्रच पाहते, असा खेचून घेते, तुटून जाते. जेव्हा माझे दोन्ही लेकरं मोठे होते ना, ते लहान होते ना, तरी बी तसेच करे ना, तोडूनच टाके. तर मग तेव्हा बी मी भोंड्या गळ्यानंच राह, तेव्हा बी मला लय बाया बोले, पण तोडूनच टाके. तर मी काय करू, किती वेळा घालू, किती वेळा. आणि तसे बी कधी माझ्या गळ्यातले मंगळसूत्रच तुटते गळ्या काऊन. तर मी आंघोळ करताना वगैरे असं करतो ना, तर मनीस असे निष्ठून जाते. तर मग मी ठेवून दिलं आणि हे त्यानं घेऊन दिलं, तर हेही तुटलं. 2 दिवस घातलं. आता सकाळी अजून मी इथं चिपकवलं आणि घातलं होतं. तर बाबूला घेतलं जवळ, त्यानं इथंच हात मारला आणि दिलं असं तोडून. तर हेही तुटलं. आता याची कडी बी हरपली. हे हाय कडी बी आहे, ह्या कडीतून निसटलं. तर चला, असं राहते. आता घालून घेतो मी हे मंगळसूत्र. कडीच हरपली त्याची, दिसूनच नाही राहिली. मग अशी तिथंच होती. आता काय माहित कुठं गॅप झाले. आता बातमध्ये आता पहिले शांताबाईचा व्हिडिओ बनवतो मस्त आणि मग घालून मंगळसूत्र. तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि बस, काही नाही.